ज्या जैन समुदायातले जैन मुनी नग्न अवस्थेमध्ये रस्त्याने फिरत असताना सुद्धा कुठल्याही महाराष्ट्रातल्या इतर हिंदू आणि इतर समाजाच्या लोकांनी विरोध नाही केला की नग्न अवस्थेत तुमचा महाराज फिर. सध्याच्या जैन मुनींची भाषा अशी काय, अत्यंत उद्धट, उर्मट आणि बेजबाबदारपणाची, खपवून घेतली जाणार नाही. जैन, गुजराती, मारवाडी आता यांची एक मोनोपोली झाली आहे. इतर समाजाला ते त्यांच्या सोसायटीमध्ये फ्लॅट सुद्धा घेऊ देत नाहीत, म्हणजे आणि असतील तर त्यांच्यावर बर्डन लागतात. ही कुठली दादागिरी? कोणतरी येतो, काहीतरी पिल्लू सोडतो, काहीतरी महाराष्ट्र वाद निर्माण करतो. वाद घालणाऱ्यांना खास करून जाती धर्माच्या नावावर टार्गेट करून लाजा वाटत नाही. एका सोसायटीत पट्टे मारले म्हणून आता दुसऱ्या सोसायटीत, या भागात झालं म्हणून त्या भागात, या शहरात झालं म्हणून त्या शहरात का थांबलं पाहिजे? प्रत्येकाने आपला धर्म, आपले धार्मिक संस्कार हे आपल्या चार भिंतीच्या आत करावे. आपल्या धर्माचा काहीही प्रकार असेल, जे आपल्याला आपल्या धर्माचं आचरण करायचं असेल तर ते आपल्याच पाहुणे रावळ्यांमध्ये, नातेवाईकांमध्ये किंवा आपल्या धर्माच्या लोकांमध्ये, परंतु जिथं सार्वजनिक इतरांना बाधा होणार नाही, त्रास होणार नाही अशा ठिकाणी. भारतीय राज्यघटनेने सुद्धा तुम्हाला जो हक्क अधिकार दिला, आपल्या धर्माचं आचरण करत असताना दुसऱ्या धर्माचा अनादर केला नाही पाहिजे, तो कुठल्याही जाती धर्माचा असू द्या. मग असं असताना सुद्धा पांढऱ्या पट्ट्यावरून महाराष्ट्रामध्ये वाद होतात. एखादा जाती धर्माचा माणूस सुटतो, एकाच सार्वजनिक सोसायटीमध्ये राहतो, ज्या सोसायटीमध्ये सगळ्या जाती धर्माची लोक असतात, तिथं तुम्ही तुमच्या धर्मगुरूंना स्वतंत्र पांढरा पट्टा काय ओढता किंवा अजून काय हे करता? धर्माच्या नावावर जर राजकारण होत असेल, ज्या पद्धतीनं मुंबईमध्ये आणि मुंबईमुळे महाराष्ट्रामध्ये हिंदू विरुद्ध जैन, हिंदू विरुद्ध मुसलमान, हिंदू विरुद्ध अजून इतर धर्माचे हा वाद जाणीवपूर्वक महाराष्ट्रासह देशात का लावले जातात? धर्माच्या नावावर राजकारण करायचं असेल तर अगोदर आपला धर्म आपल्या ताब्यात ठेवला पाहिजे. आपल्या धर्माचा जो काही बडेजाव आहे दुसऱ्यावर लादण्यासाठी त्याला तुच्छ समजणं ही कुठली माणुसकी आहे? आणि जैनांमध्ये म्हणजे मी पाहतो आजपर्यंत इतके जैन मित्र किंवा ओळखीचे किंवा जैन समाज सुद्धा तुम्ही कुठेही बघा, ते इतके श्रीमंत, इतके पैशावाले लोक आहेत, म्हणजे ते त्यांच्या धर्माचं आचरण करत असताना इतरांचा कधी मी अनादर पाहिलेला नाही. परंतु आता काल परवा तो किशोरचंद्र मुनी जे त्या जैन धर्माचं त्या ठिकाणी धर्मगुरू म्हणून प्रतिनिधित्व करतात, काय भाषा आहे त्या माणसाची? प्रत्येक एखाद्या राजकीय भांडणामध्ये या माणसाने बोललंच पाहिजे. एका सोसायटीमध्ये तिथल्या महिला, सोसायटीत राहणाऱ्या महिला काय म्हणतात, यांच्या घरामध्ये म्हणजे जे आपण म्हणजे लघुशंका असेल किंवा इतर गोष्टी करायला पाहिजे, ही लोक बाहेर फेकतात, इतरांना त्रास देतात. एकतर जैन मुनी मी बघितला की महिलेला सांगतोय शांत बसा, म्हणजे एका वयाने ज्येष्ठ असणाऱ्या, एका धर्माचा प्रचारक असणाऱ्या माणसांनी इतरांचा अनादर करणं मला तर कधी नजरेत आलं नाही. पण गुर्मी आणि नशा कशाची आहे? काही लोक असं हे करतात. मुंबईमध्ये एक तो किशोरचंद्र जैन मुनी सांगत होते, जा म्हणे तुम्ही मुंबऱ्यात, दाखवा तिथं तुमच्या हिंदू धर्माची ताकद. आणि त्याच्या 2 दिवस अगोदर म्हणले आम्ही हिंदू धर्माचेच. म्हणले तिकडं हिरवा झालाय अख्खा मुंब्रा. अरे हिरवा झाला, पिवळा झाला, लाल झाला, भगवा झाला, रंग का लावताय तुम्ही? तिथं राहणाऱ्या लोकांना, ते काही महाराष्ट्राचे नागरिक नाही का? तिथं राहणाऱ्या लोकांना परवानगी नाही का? हे पहा, नगर परिषद असेल, त्याच्या अगोदर ग्रामपंचायत असेल, त्याच्यानंतर महानगरपालिका असेल, या क्षेत्रामध्ये राहणाऱ्या लोकांना शासनानं घालून दिलेल्या नियम अटीचंच पालन करावं लागतं. तुम्ही सार्वजनिक ठिकाणी राहू शकता, म्हणजे अर्थात वावरू शकता, जाऊ येऊ शकता, पण तिथं दुसऱ्याला अडथळा, त्रास होईल असं वागू शकत नाही. सोसायटीत राहता, सोसायटीतलाच मुद्दा होता ना पांढऱ्या पट्ट्या मारण्याचा. नंतर त्याला रंग देण्यात आले. का मारले पांढरे पट्टे? तर याच्या थोडं पाठीमागे जात असताना
काही महत्वाच्या गोष्टीवर पण चर्चा करायची. त्याच्या अगोदर सर्वांना सप्रेम नमस्कार, जय शिवराय, जय महाराष्ट्र. मी संतोष शिंदे पुण्यातून चर्चा करतोय. संतोष शिंदे ऑफिशियल या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर चर्चा करतोय. विनंती एवढीच आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जैन समुदायामध्ये दोन पंथ आहेत, एक श्वेतांबर आणि एक दिगंबर. जैन समुदायामध्ये त्यांचे धर्मगुरू एका पंथामध्ये नग्न अवस्थेत फिरतात आणि एका पंथामध्ये तोंडाला पांढरी पट्टी बांधून अंगावर पांढरे शुभ्र कपडे किंवा अर्धनग्न अशा पद्धतीनं त्यांचा पेहराव असतो आणि ते पायाखाली साधी मुंगी सुद्धा मरू देत नाही. म्हणजे जैन समुदाय, मी आतापर्यंत जे ऐकलंय वाचलंय, मला जे माहिती आहे तो अत्यंत अहिंसावादी आहे, हिंसावादी नाही. कुठलाही जैन आजपर्यंत मी वाद घालत असताना किंवा एखादा भिकारी झालाय आणि भीक मागतोय किंवा एखादा जैन समुदायातला माणूस प्रचंड फ्रस्ट्रेशन मध्ये आहे आणि चुकीचं कधीही पाहिलं नाही. त्यांच्या कम्युनिटीची लोक त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आणि 100% तो समाज व्यवसायामध्येच आहे. आणि जर पांढऱ्या पट्ट्यावरून महाराष्ट्रामध्ये जैन मुनीचा वाद लागत असेल, या महाराष्ट्राने देशाने तर तो देशभर पसरलेला आहे. ज्या जैन समुदायातले जैन मुनी नग्न अवस्थेमध्ये रस्त्याने फिरत असताना सुद्धा कुठल्याही महाराष्ट्रातल्या इतर हिंदू आणि इतर समाजाच्या लोकांनी विरोध नाही केला की नग्न अवस्थेत तुमचा महाराज फिरतोय म्हणून. लक्षात घ्या. मग सध्याच्या जैन मुनींची भाषा अशी काय, अत्यंत उद्धट, उर्मट आणि बेजबाबदारपणाची, खपवून घेतली जाणार नाही अशी लोकांची भावना आहे. म्हणजे तुम्ही एका कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये राहता, त्या सोसायटीचे नियम काय असतात तुम्हाला माहिती आहे का? म्हणजे जैन, गुजराती, मारवाडी आता यांची एक मोनोपोली झाली आहे. इतर समाजाला ते त्यांच्या सोसायटीमध्ये फ्लॅट सुद्धा घेऊ देत नाहीत. म्हणजे आणि असतील तर त्यांच्यावर बर्डन लागतात. ही कुठली दादागिरी आहे? मग आम्ही तुमच्या जैन मुनीला जर रस्त्यावर फिरताना का हो, जर तुमचा जैन मुनी एखादा रस्त्याने नग्न अवस्थेत येतोय आणि आमच्या लहान मुली, महिला हे गाव गाड्यामध्ये समोरून येत असताना त्या जैन मुनीला पाहतात, वाईट वाटत नाही? आणि तुम्ही तर डायरेक्ट लागताय की इतर जाती धर्माच्या माणसांनी अजिबात इथं असं करायचं नाही, तसं करायचं नाही, स्वतंत्र पट्टे काय मारता. तुमची दादागिरी आणि दुसऱ्यांचं काय? लक्षात घ्या, ही फार मोठी गोष्ट आहे. महाराष्ट्र या गोष्टी सुद्धा विसरणार नाही. आणि जैन मुनींचे तुम्हाला 2-3 मी म्हणजे त्यांची जी भाषा आहे ती दाखवण्याचा सुद्धा प्रयत्न करेन. इतकी उद्धट आणि उर्मट भाषा की तुम्ही कल्पना नाही करू शकणार. काय चाललंय, कशासाठी आहे, कुठे घेऊन चाललाय महाराष्ट्र? आणि दुसरा एक महत्वाचा भाग सांगतो. हा व्हिडिओ याच्यासाठी तुम्ही वारंवार बघा किंवा इतरांना शेअर करा की जैन मुनी आतापर्यंत कधी वाद घालत नव्हते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, या महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र म्हटलं जातं. जैनच काय, सगळ्या जाती धर्माच्या लोकांचा आदर करणं, सन्मान करणं आणि सगळ्यांना त्या विचाराने वागणं, बोलणं हे या महाराष्ट्राची संस्कृती आहे. कोणतरी येतो, काहीतरी पिल्लू सोडतो, काहीतरी महाराष्ट्र वाद निर्माण करतो. वाद घालणाऱ्यांना खास करून जाती धर्माच्या नावावर टार्गेट करून लाजा वाटत नाहीत. अरे जे विष कालवतात, समाजामध्ये तेढ निर्माण करतात, तिथं तुम्ही काहीच बोलत नाही. जे आता हिंदुत्वाच्या गप्पा मारतात ते काय या जैन प्रश्नावर, ते जे उद्धटपणे काही सोसायटीमध्ये असं म्हणतात, ते जैन समाजाचे काही लोक रस्त्यावरच म्हणजे त्यांच्या फ्लॅटच्या बाहेर आणून ते बाटलीत लघुशंका टाकतात. किती चुकीचं आहे. टॉयलेट नाहीत का, ते काय रिकामे ठेवायचेत का? मग तिथल्या लोकांना त्रास. बरं, हे महिला कशाला खोटं बोलतील, बायका सोसायटीत राहणाऱ्या? काय चाललंय, कुठे घेऊन चाललाय? एका सोसायटीत पट्ट्या मारले म्हणून आता दुसऱ्या सोसायटीत, या भागात झालं म्हणून त्या भागात, या शहरात झालं म्हणून त्या शहरात का थांबलं पाहिजे? आणि भारताचं संविधान सुद्धा तुम्हाला ही परवानगी देत नाही. तुम्हाला ठीक आहे, उत्सव म्हणून लोक सार्वजनिक रस्त्यावर हे सगळं करतात,
त्याला सुद्धा शासकीय परवाना असतो. सोसायटीत करताय, सोसायटीची परवानगी लागते. काही गोष्टी या तुम्ही लादू शकत नाही आणि वाद हे शमले पाहिजेत, अन्यथा हे वाद अशा चुकीच्या घटनाकडे घेऊन जातील ज्यांनी माणसं माणसातून तुटतील आणि महाराष्ट्रामध्ये तुम्ही दबाव टाकू शकत नाही. इथले भूमिपुत्र शांत बसणार नाही आणि वाद कोणाचाही खपवून घेतला जाणार नाही. बाकी सगळ्यांना इथंच राहायचंय, पोट भरायचे आणि इथंच कमवून तुम्ही तुमच्या तिकडे पाठवणार आहे. जरा सगळ्यांनी हिशोबात राहावं एवढीच माफक अपेक्षा आहे. कारण सगळ्यांनी एकत्र राहिलं, एक संघ राहिलं तरच तो सगळा कोरम पूर्ण होतो. मला काही जास्त मऊ भाषेत आणि टोकाचं बोलता येत नाही. ज्या भाषेत बोललो त्या भाषेत आपल्या लक्षात आलं असेल. असं आहे ग्रामीण भागात. तुमचं आम्ही सहन करायचं आणि आमचं तुम्ही का सहन नाही करायचं? खरंय की खोट आहे याच्यावर चर्चा झाली पाहिजे. धन्यवाद. आणि महिलांवर काय डेअरिंग करताय, दादागिरी करताय? पुरुषांशी 2 हात करण्याची हिंमत ठेवा. तुमची आता उर्मट भाषा सुरू आहे. काही दिवसांनी हे जैन मुनी मारामारी पण करायला कमी करायचे नाहीत. त्यांची अहिंसा आता लोप पावत चालली का आणि हिंसेत रूपांतर होत आहे का, हा सुद्धा शोध आणि बोध घेणं गरजेचं आहे. विचार करा. तुमचं मत या विषयावर नक्कीच पाहिजे. कमेंट करा, लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. संतोष शिंदे ऑफिशियल.